Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या खात्याची चांगलीच झाडाझडती घेतली आहे. केंद्र सरकारच्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचं काम योग्य पद्धतीने होत नसल्याने फडणवीस चांगलेच आक्रमक झालेत. बैठकीत फडणवीसांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलंय. फडणवीसांच्या या झापाझापीमुळे महायुतीत नेमकं काय सुरू आहे अशा चर्चा आता सुरू झाल्यात. हे नेमकं प्रकरण काय आहे समजावून घेऊयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नगरविकास खात्याची नुकताच एक बैठक घेतली. या बैठकीत फडणवीस अधिकाऱ्यांवर चांगलेच आक्रमक झाले. केंद्र सरकारच्या अमृत 2.0 या योजनेअंतर्गत सुरू असलेली कामं योग्य पद्धतीने होत नसल्याने फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. नगरविकास खात्याची कामं स्लो चालल्याचं फडणवीसांचं म्हणणं होतं. केंद्र सरकारकडून मिळालेल्या 9,000 कोटी रुपयांच्या निधीचा योग्य वापर करण्याचे आदेश यावेळी फडणवीसांनी दिले. पाणी पुरवठा, मणल निस्सारण, ग्रीन पार्क, तळ्याचं पुनर्जीवन या सगळ्यावर लक्ष देऊन 31 मार्च 2026 पर्यंत ही सगळी कामं पूर्ण करण्याचे आदेश देखील फडणवीसांनी या बैठकीमध्ये दिले. नगरविकास खात्याची कामं फास्ट ट्रॅक करून गरजेच्या परवानग्या लवकरात लवकर घेण्यासही फडणवीसांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. ही कामं लवकरात लवकर होण्यासाठी स्थानिक प्रशासनाला देखील सोबत घेण्याचे आदेश यावेळी फडणवीसांनी दिले. आता फडणवीसांनी झाडाझडती घेतल्यानंतर शिंदेंच्या खात्याकडनं यावर स्पष्टीकरण आले. फडणवीसांनी केवळ अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे, एकनाथ शिंदेंवर ही टीका नव्हती असं नगरविकास खात्यातील सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी गेल्या काही काळापासून फडणवीस आणि शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष काही लपून राहिलेला नाही आहे. गेल्या काही काळापासून झालेल्या कॅबिनेट बैठकांना एकनाथ शिंदेंनी दांडी मारली होती. विविध कारणं देऊन एकनाथ शिंदे या बैठकांना अनुपस्थित राहिले. त्यांनी बैठकांना एक प्रकारे जायचं टाळलं होतं. दुसरीकडे मध्यंतरी शिंदेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट देखील घेतली होती. या बैठकीत देखील त्यांनी त्यांची नाराजी आहे ती जाहीरपणे व्यक्त केली होती. अमित शहांकडे सुद्धा व्यक्त केली होती. नव्या महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असले तरी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री होण्याची मनीषा काही लपून राहिलेली नाही आहे. शिंदेंच्या नेत्यांकडून देखील शिंदेच मुख्यमंत्री हवे असल्याची मागणी अनेकदा जाहीर कार्यक्रमांमधनं सभांमधनं करण्यात आलेली आहे. दुसरीकडे शिंदे पॅरलल गव्हर्नमेंट चालवत आहेत का असं देखील म्हटलं जात होतं. मुंबईत झालेल्या पावसात शिंदेंनी वेगळा आढावा घेतला होता. त्यानंतर पत्रकार परिषद देखील घेतली होती. दुसरीकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासारखा आणखी एक कक्ष देखील शिंदेंनी स्थापन केला होता. त्यावेळी देखील अनेक चर्चा या रंगल्या होत्या. शिंदेंना वेगळा कक्ष स्थापन करायची गरज काय असा सुद्धा प्रश्न यावेळी उपस्थित केला होता. पहलगाम हल्ल्यावेळी देखील एकनाथ शिंदे स्वतः काश्मीरला गेले होते. त्याचबरोबर तिथे अडकलेल्या पर्यटकांसाठी त्यांनी विमान देखील पाठवलं होतं. त्यामुळे शिंदे जरी उपमुख्यमंत्री असले तरी अद्याप मुख्यमंत्री पदाची मनीषा कायम असल्याचं अनेकदा अनेक घटनांमधनं समोर आलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी थेट शिंदेंच्या खात्याच्या अधिकाऱ्यांचीच झाडाझडती घेतल्याने शिंदे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जरी शिंदेंच्या खात्यातील सूत्रांनी फडणवीसांचा रोख हा शिंदेंकडे नव्हता असं म्हटलं असलं तरी बिटवीन द लाईन्स वाचणं तितकंच महत्त्वाचं असतं. आता या सगळ्यावर शिंदे किंवा त्यांचे काही नेते प्रतिक्रिया देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुमचं या सगळ्या घडामोडींवर काय मत आहे? तुम्हाला वाटतंय का कोणी कोणावर कुडघोडी करतंय का? नेमकं तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा.